शिंदे साहेब असतील, सामंत साहेब असतील, आमचे खोतकर साहेब असतील, आणि साहेबांनी मला प्रत्येक वेळी हे सांगितलं की युतीमधल्या कुठल्या नेत्यावर आक्षेपार्ह बोलायचं नाही. मी बोलतच नाही. आणि 2 दिवसापूर्वी जैन समाजाची जी जागा दिली, आणि ही सगळं यश मी तर म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे. कारण त्यांनी ज्या वेळेला माझ्याशी चर्चा केल्यानंतर 2 तासामध्ये रवींद्र, मी हा तोडगा काढून देतो, आणि लगेच रात्री हा मेसेज बिल्डरकडनं आला आणि तो मार्ग त्या जैन मंदिराला ती जागा मिळत सुकर झाला. पण ह्याच्यामध्ये आम्ही बोलताना मला सामंत साहेबांचा बी फोन होता आणि शिंदे साहेबांचा निरोप होता की तुम्ही अमित शहा साहेबांकडे काय वक्तव्य केलंय का. तो म्हणतो मी जी लिंक आहे ती तुम्ही तपासून बघा. ज्या चॅनेलमध्ये होते तिथल्या काही प्रतिनिधींना बी मी बोललो की तुम्ही या पद्धतीने असं करू नका की ज्या लिंकमध्ये मी कुठेही आदरणीय अमित शहा साहेबांचं नावच घेतलं नाही, तर तुम्ही ही लावली कशी. पण ते शेवटी पत्रकारांना बी बोलता येत नाही, कारण शेवटी ते आमचे मित्र असं चुकून झालं असं मी समजतो. पण त्याच्यानंतर काही लोकांनी त्याचं वेगळं भांडवल करायला सुरुवात केली, आणि त्याचा त्रास पक्षाला होणार किंवा मी बी बोललो नाही, म्हणून मी तो शब्द परत आम्ही सामंत साहेबांची आमची चर्चा झाली आणि शिंदे साहेबांची की आज आम्ही त्याचं क्लिअर करतो की अमित शहा साहेबांबरोबर माझा आदर आहे आणि पक्षाचा आदर आहे, आणि ते देशाचे नेते आहेत, आणि त्यांच्याबद्दल कुठलं वक्तव्य आम्ही केलं नव्हतं, करणार नाही. कारण मी 35 वर्ष राजकारणामध्ये आहे, आणि त्यामुळे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं मला चांगलं कळतं. पण जी जी चूक त्यांनी केली त्यांनी ही चूक परत करू नये. कारण याच्यामध्ये संशयाचं वातावरण, आणि त्याच्यामुळे जेणेकरून मला शिंदे साहेबांनी काहीतरी बोललं पाहिजे अशी काही यंत्रणा काय ह्या यंत्रणेत आहे, तर त्या यंत्रणेने आता ह्या असं चुकीचं वक्तव्य करू नये. आणि सामंत साहेबांनी मी त्याच्याबद्दल आपली बाजू मांडलेली, मी शिंदे साहेबांकडे बाजू मांडलेली. पण त्यांच्यामध्ये जैन बोर्डिंग हे समाजाला मिळलं पाहिजे, ही भूमिका शिंदे साहेबांची, ती भूमिका खोतकर साहेबांची. काल त्यांनी त्यांच्या जालना शहरामध्ये मोठा मोर्चा काढला, ती सगळ्यांची भूमिका. जैन मंदिर हे मुक्त झालं पाहिजे, बिल्डरांच्या जाळ्यात अडकलं तर ती सगळ्यांची भूमिका तीच राहणार आहे. फक्त शाह साहेबांबद्दल जे बोलले वक्तव्य, हे वक्तव्य मी बोललोच नव्हतं, ते फक्त आपल्याकडे स्पष्टीकरण द्यायला सामंत.